1% फॉर फिट भारत. आपण नागपूर पंढरपूर वारीमध्ये आहोत. नागपूर पंढरपूर वारीमध्ये असे फिटनेस प्रेमी, फिटनेस ऍक्टिव्हिटी करणारे भरपूर सायकलिस्ट आहे आणि सायकलिस्ट सोबत ते अदर ऍक्टिव्हिटी बी करतात आणि आपल्या भारताला फिट ठेवत आहे. ओके, आपल्या भारताला फिट ठेवत आहे तर आपण त्यांच्याशी बोलूया. यवतमाळवरून एक टीचर आपल्या सोबत आहे आणि त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊया. सर, आपला परिचय. मी संजय शिवराम वार. सध्या मी यवतमाळला राहतो. वर्ष झाले मला सेवानिवृत्त होऊन. ओके, आणि तुमची ड्युटी कुठे होती सर? मी किनवट सारख्या अतिदुर्गम डोंगराळ भागामध्ये 32 वर्ष शिक्षक म्हणून कार्य केलं. खूप छान सर आणि धन्यवाद. आमच्या सोबत टीचर आहे आणि त्यांनी असे भरपूर विद्यार्थी घडवले असे आहेत. विद्यार्थी घडवले की ते मंत्रालयापर्यंत डॉक्टर, इंजिनियर आणि कलकत्त्यासारखे कलेक्टर म्हणून त्या ठिकाणी कार्यरत असलेले सुद्धा विद्यार्थी आमचे आहे. क्लास 1 आहे, क्लास 2 आहेत आणि एमपीएससी थ्रू सक्सेस झालेले आमची विद्यार्थी खूप आहे. कारण आम्ही बेसिकली जे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत होतो, आजही विद्यार्थी आमचं नाव घेतात. छान सर, तुम्ही फिटनेस ऍक्टिव्हिटी केव्हापासून सुरू केली सर? मी डिसेंबर 23 मध्ये मी रिटायर झालो आणि रिटायर झाल्यानंतर डिसेंबर 23 म्हणजे 2023 मध्ये तुम्ही 2023 मध्ये मी सेवानिवृत्त झालो. आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर मग माझ्याकडे एक मुलाने सायकल विकत घेतलेली होती आणि ती अशीच ठेवून होती. ओके, परंतु मला असं वाटलं की या सायकलचा आपण एक 5-10 किलोमीटर रोज आपण स्वतःच्या शरीर प्रकृतीसाठी करावं. नंतर मी 5 किलोमीटर 10 किलोमीटरची राईड करत असताना यवतमाळ सायकलिंग ग्रुपचे माझे मित्र वसंत राठोड आणि प्रफुल्ल गादेवर मला भेटले. ओके, आणि त्यांनी आमच्या क्लब मध्ये जॉईन व्हा सर, तुम्ही या, वेलकम असं त्यांनी मला असं म्हटलं. आणि त्याच्यानंतर मी त्या याच्यामध्ये जॉईन झालो. तर आज मी रोज 50 किलोमीटरची राईड करतो आणि संडेला 100 किलोमीटरची राईड करतो. असे माझे 33 सेंचुरी झालेली आहे आणि 105 हाफ सेंचुरी झालेली आहे. आणि मॅरेथॉन मध्ये मी सहभाग घेतो. आताच नगरचं जे काही मॅरेथॉन झालं त्याच्यामध्ये 64 मिनिटांमध्ये मी 10 किलोमीटर रन पूर्ण केला. खूप छान सर, अभिनंदन सर. आणि फिटनेस ऍक्टिव्हिटी अशी सुरू ठेवा सर. तुम्ही सांगितलं की तुम्ही 2023 पासून सायकलिंग सुरू केली. हो. तर ते सायकलिंग किंवा फिटनेस ऍक्टिव्हिटी तुम्ही केली, त्याच्या पहिले सर जमलं नाही का सर? नाही, त्याच्या आधी मी जे अतिदुर्गम डोंगराळ भागामध्ये जी ड्युटी करत होतो, मी त्या शाळेला प्राधान्य देत होतो आणि आपण आपल्या सेवेला प्रामाणिक राहायचं. आणि त्याच्यामधून मला वेळ मिळत नव्हता आणि जो आज मला वेळ मिळतो. त्याच्या आधी मी जेव्हा 1907 मध्ये जेव्हा मी 95 मध्ये शिक्षकी पेशामध्ये आलो, त्याच्या आधी जे 10 वर्ष होते त्याच्यामध्ये 5 वर्ष मी जुडो कराटे मध्ये होतो. वाव, आणि त्याच्यामध्ये मला ग्रीन बेल्ट सुद्धा मिळालेला आहे. खूप छान परंतु सर. माझी ऍक्टिव्हिटी मला म्हणजे एरोबिक एक्सरसाइज कडे माझा कल असल्यामुळे मी आज रनिंग करतो, स्विमिंग करतो, सायकलिंग करतो. वेळ रोज काढून अर्धा तास मी स्विमिंग करतो आणि 61व्या वर्षी मी स्विमिंग शिकलो. क्या बात आहे, क्या बात आहे सर. खूप चांगलं सर. सर, तुम्ही जे सायकल चालवता त्याबद्दल काय सांगाल? ते किती चालवल्यामुळे तुमचं एक हार्ट जे आहे, लंग्स आहे आणि सर्व शरीराचे तुमचे काही घटक आहे हे तुम्हाला चांगला सपोर्ट करतात. आणि फिजिकली तुम्ही स्वतः फिट राहिलं म्हणजे तुमचं कुटुंब तुमच्याकडे एक चांगल्या दृष्टीने बघते. आणि आपले जे काही मुलं आहेत त्यांनी सुद्धा आपल्याकडे लक्ष देऊन त्यांचं सुद्धा फिटनेस ठेवावं. हे सरांनी खूप चांगले सांगितलं. माझ्या कॉलनी मधले जेवढे यंगेस्ट म्हणजे ओल्डेस्ट आहे ते मला यंगेस्ट म्हणून म्हणतात. आमच्या कॉलनीचं म्हणजे भूषण आहो. सही. जो सायकलिंग आणि फिटनेस ऍक्टिव्हिटीच्या प्रवासात आहे याच्यामध्ये चांगली आठवण म्हणून काही सांगू शकता तुमची? तेव्हा माझ्या बर्थडेला मागच्या वर्षी मी सेंचुरी पूर्ण केली. ओके, यवतमाळ ते देवळी. आणि तो प्रसंग मला आजही असं वाटतो की मी आज 61व्या वर्षी सुद्धा 100 आणि ते पण 4.5 तासाच्या आत. सही. अतिशय म्हणजे कमी वेळामध्ये. भरपूर लोक म्हणतात की जसं तुम्ही 61 नंतर सायकलिंग सुरू केली तर हा एक विषय असतो की वेळ नाही आहे. ओके, जसं तुम्ही तुमच्या सेवेला तुमचे जे टीचर आहे या सेवेला तुम्ही प्राधान्य दिलं, तर भरपूर लोक म्हणतात की खरंच वेळ नाही, पण फिटनेस नसल्यामुळे त्यांना दवाखाना पाहावा लागतो. तर काय सांगाल की कसा वेळ काढावा त्यांनी? म्हणजे आज आम्ही जे 60व्या वर्षी किंवा 61व्या वर्षी याच्यामध्ये पदार्पण केलं तर आपल्याला जर आज मी असं सांगू इच्छितो या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही आज या 60 पासून सुरू करण्याच्या आधी तुम्ही आज ज्या वयामध्ये आहात त्या वयामध्ये तुम्ही स्टार्ट करा. आज ज्या वयात त्याचे बेनिफिट तुम्हाला चांगले मिळतील, आणखी आमच्यापेक्षा चांगले मिळतील. तर 60 होण्याची वाट नको पहा, आज ज्या वयात आणि कंडिशन. कविता करायचा सुद्धा एक छंद आहे, त्याच्यामुळे मी या विषयावर एक कविता सुद्धा केली आहे. आरोग्य ही संपत्ती रक्षण त्याचे करा, आरोग्य ही संपत्ती रक्षण त्याचे करा, पैशापेक्षा हीच किंमती सल्ला देतो खरा. रोज सकाळी उठून लवकर स्वतःसाठी सायकल चालवा, खाणे पिणे झोप घेणे नित्यक्रमाने पाळा, नको जिभेचे लाड पुरवणे धूम्रपानाला टाळा, आपले आरोग्य आपल्या हाती विचार मंथन करा,
सही सही सर, मस्त सर, खूप मस्त. 1% फॉर फिट भारत. आपला 1% दिवसाच्या 24 घंट्यातून थोडा वेळ आपण आपल्या या कार्यक्रमाला किंवा आपण आपल्या फिटनेसला देतो. आपण फिट आहोत, आपला भारत फिट आहे, तंदुरुस्त आहे आणि एक नवीन सकारात्मक ऊर्जा आपल्या देशात चालत आहे. आणि या कार्यक्रमाबद्दल तुम्ही काय सांगाल आणि कसा वाटला सर कार्यक्रम? नाही, हा एकदम चांगला कार्यक्रम वाटते. कारण जर आपणच जर स्वतः या देशातला नागरिक म्हणून आपण जर फिट असेल तर आपला देश फिट राहणार. सही. आणि त्याच्यामुळे लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांनी या फिटनेसच्या क्षेत्रामध्ये म्हणजे स्वतःसाठी 24 तासामधून थोडा वेळ आपल्या स्वतःसाठी द्यायला पाहिजे. द्यायलाच पाहिजे. म्हणजे जसं हृदय म्हणते की तू माझ्यासाठी चाल, मी तुझ्यासाठी चालतो. क्या बात आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी करावं लागेल ऍक्टिव्हिटीज. जर तुम्ही ऍक्टिव्हिटीज नाही केली, हा. तुम्ही थांबले तर तुमचं शरीर थांबणार. सही सही. त्याच्यामुळे तुम्ही थांबायला नको. आणि स्वतःसाठी आपण हे सगळं पैसा कमावतो कोणासाठी? स्वतःसाठी. मग हे जे आपण जीवन जगण्यासाठी, हा. आपल्याला निरोगी राहण्यासाठी हे आवश्यक आहे. आवश्यक आहे. आणि सरांनी खूप चांगलं सांगितलं. हृदय म्हणते तू माझ्यासाठी चाल, मी तुझ्यासाठी चालील. भाऊ पाहून घे, हृदय म्हणलं की मी थांबतो तर तुले बी थांबा लागेल, तर काळजी घे. 1% फॉर फिट भारत. स्वतःला फिट ठेव, तंदुरुस्त ठेव, स्वतःसाठी वेळ काढ आणि आपल्या फिट भारताला तंदुरुस्त ठेव. धन्यवाद सर, तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं. धन्यवाद. धन्यवाद.